गुड इव्हनिंग स्टुडंट्स. पेज नंबर 95वर ह्या संकल्पना समजून दिलेल्या आहेत. पहा, रेट ऑफ GST ॲप्लिकेबल टू गुड्स अँड सर्व्हिसेस इज डिफरंट. टॅक्स लायबिलिटी इज टू बी फाउंड आउट अकॉर्डिंग टू इंटरस्टेट सेल ऑर परचेस अँड इंट्रास्टेट सेल ऑर परचेस. पहा, एस जी एस टीचं लॉंग फॉर्म दिलं आहे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स राज्याचा. CGST सेंट्रल म्हणजे केंद्र सरकारचा सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि आय जी एस टी म्हणजे इंटिग्रेटेड GST एकत्रित केलेला. आता आपण पोस्टिंग ऑफ एंट्रीज फ्रॉम सबसिडरी बुक्स म्हणजे उपपुस्तके म्हणजे त्या ठिकाणी एखादा व्यवहार ज्यावेळेस घडत असतो त्यावेळेस जास्त करून उधारीची खरेदी असेल परचेस बुक, उधारीची त्या ठिकाणी विक्री असेल तर सेल्स बुक, त्यानंतर परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक, त्यानंतर रोखीचा असेल तर कॅश बुक, हे असेच व्यवहार ठराविक घडत असतात. ते आपण सबसिडरी बुक्समध्ये त्याचा अभ्यास करत असतो. तर त्या सबसिडरी बुक्सचं पोस्टिंग कसं करायचं ते आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. पेज नंबर 96वर उदाहरणात समजून दिलेलं आहे. पहा, या ठिकाणी पोस्टिंग ऑफ एंट्रीज इन परचेस बुक खरेदी पुस्तकात कशी त्या ठिकाणी पोस्टिंग केलेलं असतं. पहा, द टोटल ऑफ परचेस बुक फॉर द मंथ विल बी शोन ऑन डेबिट साईड. खरेदी केली असेल तर एकूण त्याची डेबिट साईडला नोंद होत असते. पहा, परचेस अकाउंटला. अँड इन सप्लायर्स अकाउंट इफेक्ट विल बी शोन ऑन क्रेडिट साईड. आणि पुरवठादार जे असतात त्यांच्या क्रेडिट बाजूला नोंद होत असते क्रेडिट ऑफ ईच सप्लायर अकाउंट. आता हे परचेस बुक आहे. पहा, याच्यामध्ये डेट पर्टिक्युलर्स, इनवर्ड इनवॉइस नंबर पावतीचा नंबर, LF लेजर फोलिओ आणि अमाऊंट दिलेले आहे. पहा, मग खरेदी केलेलं इथं दिलेलं आहे. पहा, डेट 5 डिसेंबर. मुद्रा स्टोअर्सकडून खरेदी केलेले 15,000 15,000. त्यानंतर 21 डिसेंबरला दिलेले आकाश कंपनी लिमिटेडकडून 12,000. टोटल खरेदी किती एकूण 27,000. आता आपल्याला हे परचेस अकाउंटमध्ये कसं मांडायचं ते दिलं आहे. पहा, परचेस अकाउंटमध्ये त्या ठिकाणी डेबिटला आत्ताच आपण वाचलं नाही का, परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंद करायची असते. पहा, मग इथं 31 डिसेंबर घेतलं म्हणजे डिसेंबर महिन्यातला शेवटचा दिवस घेतला आणि तिथं लिहिलं टू सन्ड्रीज ॲज पर परचेस बुक. वर जे परचेस बुक आहे ना म्हणजे किरकोळ सर्व एकत्र टू सन्ड्रीज ॲज पर परचेस बुक एकूण टोटल वरची केलेली लिहिलेली आहे 27,000. आता हे जे दोन होते मुद्रा स्टोअर्स आणि आकाश कंपनी लिमिटेड त्याचे सेपरेट अकाउंट करून कसं पोस्टिंग केलेलं आहे. पहा, समजून दिलेले आहे. मुद्रा स्टोअर्सचे घेतले. पहा, आता लेजर कॉलम करायचे. लेजरचे कसे शिकलो आपण कालच्या तासाला. डेबिटला डेट पर्टिक्युलर JF जर्नल फोलिओ आणि रुपीज. क्रेडिटला डेट पर्टिक्युलर JF आणि अमाऊंट रुपीज. मग या ठिकाणी डेबिटला मांडलेलं आहे परचेस बुकच्या. मग मुद्रा स्टोअर्स हे त्या ठिकाणी सप्लायर आहेत, ठीक आहे नाही, त्यांच्याकडून आपण माल खरेदी केलेला आहे म्हणून त्यांच्या क्रेडिटला पहा इथे लिहिले 5 डिसेंबर बाय परचेसेस अकाउंट 15,000. हे झालं लेजर पोस्टिंग. त्यानंतर आकाश कंपनी लिमिटेड आहे. पहा, आकाश कंपनी लिमिटेडची तर 21 डिसेंबर इथं पण लिहिलं बाय परचेसेस अकाउंट 12,000. अशा पद्धतीने परचेस बुकचं त्या ठिकाणी लेजर पोस्टिंग शिकवलेलं आहे. यानंतर सेल्स बुकचा पण एक नमुना दिलेला आहे. पहा, मग सेल्स बुक आता एकदम याच्या विरुद्ध. द टोटल ऑफ सेल्स बुक फॉर द मंथ विल बी शोन ऑन क्रेडिट साईड ऑफ सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंटचे क्रेडिट बाजूला मांडायचं आहे. अँड इन कस्टमर्स अकाउंट आणि ग्राहकाचे अकाउंट असतील इफेक्ट विल बी शोन ऑन डेबिट साईड ऑफ इच कस्टमर्स अकाउंट. मग एक सेल्स बुकचा नमुना दिलेला आहे. पहा, पेज नंबर 96वर सगळ्यांनी पाहून घ्या. याच्यामध्ये असं सांगितलं आहे त्यांनी की नरेंद्र 17 डिसेंबर इथं कॉलम डेट पर्टिक्युलर्स आउटवर्ड इनवॉइस. आता सेल्स आहे ना, माल विकतो म्हणून आउटवर्ड शब्द वापरलेला आहे. आणि LF आणि अमाऊंट रुपीज. नरेंद्रकडून 17 डिसेंबरला माल खरेदी केला, तो विकला आहे नरेंद्रला एकूण किती 22,000. त्यानंतर देवेंद्र 22 डिसेंबर
एकूण किती माल त्या ठिकाणी विकला आहे 18,000 टोटल केली 22,000 प्लस 18,000 40,000 टोटल केली. आता आपण सेपरेट सेल्स अकाउंट पहा पेज नंबर 97वर सेल्स अकाउंट दिलेले आहे पहा. तर इलेजरप्रमाणे करायचं. डेबिटला डेट पर्टिक्युलर JF रुपीज, क्रेडिटला डेट पर्टिक्युलर JF रुपीज. आणि सेल्स अकाउंटच्या आता विक्री असल्यामुळे क्रेडिटला सांगितलेलं आहे आपण वाचलात तर बाय सन्ड्रीज ॲज पर सेल्स बुक. सन्ड्री म्हणजे एकूण किरकोळ आणि इथं तारीख महिन्याची डिसेंबरची शेवटची घ्यायची 31 डिसेंबरपर्यंतची सर्व आणि टोटल घेऊन टाकली. इथे किती घेतली 40,000. त्यानंतर आता नरेंद्रचं अकाउंट आणि देवेंद्रचं अकाउंट हे कस्टमर आहेत. मग यांच्या डेबिटला अकाउंट तसेच करायचे लेजरचे डेट पर्टिक्युलर JF रुपीज डेट पर्टिक्युलर JF रुपीज क्रेडिटला. मग नरेंद्रच्या डेबिटला 7 डिसेंबर टू सेल्स अकाउंट 22,000 आणि देवेंद्रच्या डेबिटला 22 डिसेंबर टू सेल्स अकाउंट 18,000. हे झालं सेल्स बुकचं पोस्टिंग. आता याच पद्धतीने परचेस रिटर्न बुकचं दिलं आहे. त्यानंतर सेल्स रिटर्नचं दिलेलं आहे ते त्या ठिकाणी 98 पानावरचं समजून घ्या. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट्स. बॅलन्सिंग पेज नंबर 99वर छान समजून दिलं आहे पहा. इथे एक तराजूचं चिन्ह दिलेलं आहे पहा. तर डेबिट क्रेडिट हे सारखं झालं पाहिजे, याला म्हणतात बॅलन्सिंग. इफ द टोटल ऑफ डेबिट साईड ऑफ अकाउंट इज हायर दॅन द टोटल ऑफ क्रेडिट साईड द अकाउंट इज सेड टू हॅव डेबिट बॅलन्स अँड वाईस वर्सा. डेबिट साईडची टोटल जर जास्त आली क्रेडिटपेक्षा तर मग डेबिट बॅलन्स आला आणि क्रेडिट साईड असेल तर क्रेडिट बॅलन्स आला, व्हाईस वर्सा म्हणजे त्या विरुद्ध. पहा इथं दिलेले बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट्स, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, तिन्ही अकाउंटचं एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, ते समजून घ्यायचं आहे. दीज अकाउंट्स मे हॅव डेबिट बॅलन्स ऑर क्रेडिट बॅलन्स ऑर नील बॅलन्स. ह्या अकाउंटला पर्सनल अकाउंटला एक तर डेबिट बॅलन्स असेल किंवा क्रेडिट बॅलन्स असेल किंवा नील असेल. म्हणजे नील म्हणजे काहीच नाही. अ पर्सनल अकाउंट हॅविंग डेबिट बॅलन्स इज अ डेटर. पर्सनल अकाउंटला डेबिट बॅलन्स आला तर डेटर अँड क्रेडिट बॅलन्स इज अ क्रेडिटर आणि क्रेडिट आलं तर क्रेडिटर. डेटर म्हणजे ऋणको, क्रेडिटर म्हणजे धनको. बॅलन्स ऑफ दीज अकाउंट्स इज कॅरीड फॉरवर्ड आणि नंतर ते पुढच्या महिन्याच्या याच्यात ओढून घ्यायचे असतात. हे प्रॅक्टिकली गणितात आता आपल्याला समजणार. डेबिट बॅलन्स पहा. इफ द डेबिट साईड टोटल ऑफ लेजर अकाउंट इज मोर दॅन द क्रेडिट साईड टोटल. डेबिट साईडची टोटल जास्त असेल क्रेडिट साईडपेक्षा, इट इंडिकेट्स डेबिट बॅलन्स. त्याच्यावरून आपल्याला डेबिट बॅलन्स दिसून येईल. एक छोटं उदाहरण दिलेलं आहे, समजून घ्यायचं आहे. आता पहा आपल्याला पेज नंबर 99वरती पहा. सोल्ड गुड्स टू राघव ₹6,000. राघवला माल विकला आहे 6,000चा. आपण जर्नल एंट्री करतो ना, ते करून दाखवलेत पहा जर्नल एंट्रीज. February 1, 2018 डेट पर्टिक्युलर CLF डेबिट रुपीज क्रेडिट रुपीज कॉलम जर्नल एंट्रीचे. माल विकल्यानंतर राघवला विकला. नियम माहिती सगळ्यांना. डेबिट द रिसिव्हर. माल कोणाला मिळाला? राघवला, म्हणून त्याला डेबिट दिलं. पहा इथं राघव अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट आणि सेल्स का क्रेडिट दिलं? नॉमिनल अकाउंटचा नियम. क्रेडिट इन्कम्स अँड गेन. सेल्स उत्पन्न आहे आपलं, विक्री. बिंग गुड सोल्ड टू राघव. आता याच्यानंतर ह्या एंट्रीचं अगोदर सर्व एंट्री करून घेऊ. नंतर रिसिव्ड कॅश फ्रॉम राघव ₹5,400 अँड अलाउड हिम कॅश डिस्काउंट ₹600. 5,400 मिळाले आणि आपण त्याला डिस्काउंट दिला 600. कशी एंट्री होईल पहा. कॅश अकाउंट डेबिट 5,400 डेबिट व्हॉट कम्स इन नियमानुसार. डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट 600. नॉमिनल अकाउंट डिस्काउंट आपला तोटा आहे म्हणून त्याला डेबिट दिलं, डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस नियमानुसार. आणि टू राघवज अकाउंट इथं लिहिलं टोटल याची 6,000. बिईंग कॅश रिसिव्ड फ्रॉम राघव अँड डिस्काउंट अलाउड. त्यानंतर 17 पहा फेब्रुवारी. इनव्हॉइस गुड्स टू राघव ₹4,000. राघवला माल पाठवला. राघवला माल पाठवला म्हणजे आपण विकलेलं आहे. लक्षात आलं आहे तुमच्या? राघवला आपण माल पाठवला म्हणजे आपण त्याला माल विकला आहे. मग मगाचीच एंट्रीसारखं राघव अकाउंट डेबिट 14,000 टू सेल्स अकाउंट 14,000 बिईंग गुड्स सोल्ड टू राघव. त्यानंतर 20 फेब्रुवारी. रिसिव्ड फ्रॉम राघव ₹6,000. राघवकडून किती पैसे मिळाले? 6,000. डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश मिळाली. कॅश अकाउंट डेबिट 6,000 टू राघवज अकाउंट 6,000. क्रेडिट द गिव्हर. देणार राघव आहे.
बिईंग कॅश रिसिव्ड फ्रॉम राघव. मग याची टोटल केली द्या आपण जर्नल 32,000. आता याचं लेजर पोस्टिंग 100 पेजवर समजून दिलं आहे. समजून घ्या. हे राघव अकाउंट आहे बरोबर. हे राघव अकाउंट आहे. राघव लेजर अकाउंटचे कॉलम आपण शिकलो आहे डेबिट डेट पर्टिक्युलर JF रुपीज, क्रेडिटला डेट पर्टिक्युलर JF रुपीज. आता आपल्याला इथं डेट कॉलममध्ये 2018 फेब्रुवारी हे लिहून घ्यायचं आधीच. आता एंट्रीचं पोस्टिंग करायचं आहे आपल्याला. समजून घे कसं पोस्टिंग केलेलं आहे. पहिली एंट्री फक्त राघव अकाउंट केल्या. लक्षात घ्या, राघव अकाउंटच्या डेबिट बाजूला हा शब्द लिहायचा टू सेल्स. राघव अकाउंटच्या डेबिटला काय लिहायचं? टू सेल्स 6,000. बघा इथं लिहिले राघव अकाउंटच्या डेबिटला 1 तारीख टू सेल्स अकाउंट 6,000 डेबिट बाजूला. याला म्हणायचं लेजर पोस्टिंग. त्यानंतर आता तिसऱ्या एंट्रीमध्ये राघवच्या क्रेडिटला. इथं राघवला क्रेडिट आहे ना, क्रेडिट असल्यामुळं राघव अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, क्रेडिट बाजू म्हणजे त्या ठिकाणी बाय शब्द लिहायचा. क्रेडिट बाजूला बाय कॅश अकाउंट आणि बाय डिस्काउंट अलाउड अकाउंट लिहायचं. राघव अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहिले बाय कॅश अकाउंट 5,400, बाय डिस्काउंट अलाउड अकाउंट 600. 3 फेब्रुवारी. तिसरी एंट्री पाहता राघव अकाउंटला डेबिट आहे. राघव अकाउंटच्या डेबिटला काय लिहायचं आपल्याला? टू सेल्स अकाउंट 14,000. राघव अकाउंटच्या डेबिटला हे 17, टू सेल्स अकाउंट 14,000. किती सोपं आहे लेजर पोस्टिंग. त्यानंतर चौथी एंट्री राघवला इथं क्रेडिट आहे की नाही. हे टू म्हणजे क्रेडिट असतं. मग राघव अकाउंटच्या क्रेडिटला हा शब्द लिहायचा. इथं फक्त बाय कॅश लिहायचं. राघव अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय कॅश 6,000. राघव अकाउंटच्या क्रेडिटला लिहिले बाय कॅश 20 तारीख, बाय कॅश अकाउंट 6,000. झालं लेजर पोस्टिंग राघव अकाउंटचं. आता टोटल करायची, बॅलन्सिंग म्हणते ना का, बॅलन्सिंग करायची. मग कोणती साईड जास्त येते पाहिजे. इकडची टोटल जास्त येते 14 आणि 6 20. इथे घेतले 20,000. बरोबर या समानांतरावर 20,000 घेतले. झालं तराजूसारखं झालं 20,000. आता इकडची साईडची टोटल करायची क्रेडिटला किती. इकडं 5 400 600 म्हणजे 6,000 आहे. आणि हे एक आहे 6. हे अंक नाही सध्या हा अंक नाही आहे. एवढंच झालेलं आहे पोस्टिंग. मग हे 6,000 आणि 6,000 12,000. 20,000 12,000 वजा करा. 20 12 गेल्यावर किती राहिले 8. हे 8,000. याला 28 तारीख दिली फेब्रुवारी 28 आहे म्हणून बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणायचं. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 8,000. आता जर हे टोटल केली तर बरोबर इकडं 20 आले, इकडं 20 आले. हे झालं बॅलन्सिंग. आता हे कॅरीड डाऊन आहे. हा फेब्रुवारी महिना संपला. मग फेब्रुवारी नंतर कोणता येतो? मार्च. मग इथं पुढच्या महिन्याचं घेतलं मार्च 1. इथं कॅरीड डाऊन आहे ना, इथं लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हे 8,000 इथे घ्यायचे. पुढच्या महिन्यात 8,000 बॅलन्स राहिले. अशा पद्धतीने लेजर पोस्टिंग असतं. आपण हे समजून घेतलेले. अजून एक उदाहरण दिलेले क्रेडिट बॅलन्सचं, ते आपण समजून घेऊया. सोपा आहे एकदम भाग. इफ टोटल ऑफ क्रेडिट साईड ऑफ एन अकाउंट इज मोर दॅन डेबिट साईड. क्रेडिटची टोटल जास्त असेल आता डेबिटपेक्षा, इट इंडिकेट्स क्रेडिट बॅलन्स. त्याच्यावरून आपल्याला क्रेडिट बॅलन्स दिसेल. छोटं उदाहरण दिले बॉट गुड्स फ्रॉम अनुपम रुपीज 8,000. माल खरेदी केला. बॉट म्हणजे खरेदी करणे. खरेदीला शब्द कोणता आहे? परचेसेस. खर्चाला डेबिट. इथे लिहिले जर्नल एंट्री करून दाखवले. डेट पर्टिक्युलर सेल डेबिट रुपीज क्रेडिट रुपीज 2019 जानेवारी 1. खर्चाला डेबिट. परचेसेस अकाउंट डेबिट 8,000 टू अनुपम अकाउंट 8,000. क्रेडिट द गिवर. अनुपमने दिला म्हणून त्याला क्रेडिट दिलं आणि खर्च याला डेबिट दिला. बिईंग गुड्स परचेस ऑन क्रेडिट. उधारीने माल खरेदी केला. त्यानंतर 10 तारीख 10 जानेवारी गुड्स रिटर्न टू अनुपम रुपीज 700. अनुपमला माल परत करून टाकला. डेबिट द रिसिवर. डेबिट द रिसिवरचा नियम माहिती आहे आपल्या सगळ्यांना. डेबिट द रिसिवर. अनुपम अकाउंट डेबिट 700 टू परचेस रिटर्न अकाउंट 700. बिईंग गुड्स रिटर्न. आणि 20 जानेवारी 20 जानेवारी कॅश पेड टू अनुपम रुपीज 7,000. अनुपमला 7,000 दिले
डेबिट द रिसिवर. कोणाला पैसे मिळाले? रिसिवर कोणी? अनुपम. मग अनुपमला डेबिट दिलं पहा. अनुपम अकाउंट डेबिट 7,000 टू कॅश अकाउंट 7,000. कॅशला का क्रेडिट दिलं? क्रेडिट वाट गोज आउट, पैसे गेले. टू कॅश अकाउंट 7,000 बिईंग कॅश पेड टू अनुपम. टोटल करून टाकली याची. टोटल केली, किती आली? 15,700. 15,700 झाली टोटल. आता आपल्याला लेजर पोस्टिंग करायचं आहे. पहा लेजर पोस्टिंगमध्ये त्या ठिकाणी समजून घ्यायचं व्यवस्थित. आता पहा एंट्री दिलेले आहेत. आपल्याला कोणता अकाउंट करायचं आहे? आता अनुपम अकाउंट करायचं. लेजर अकाउंटचे कॉलम माहिती आहे तुम्हाला. डेबिट डेट पर्टिक्युलर JF रुपीज, क्रेडिटला डेट पर्टिक्युलर JF रुपीज. ही क्रेडिटला तारीख साल टाकून घे 2019 जानेवारी. ठीक आहे. आता पहा पहिली एंट्री अनुपम अकाउंट करायचं आहे. अनुपमला इथं काय आहे? क्रेडिट आहे. अनुपमच्या क्रेडिट बाजूला लिहायचं बाय परचेसेस अकाउंट. पहा इथं लिहिले अनुपमच्या क्रेडिट बाजूला बाय परचेस अकाउंट 8,000 जानेवारी 1. त्यानंतर 2 नंबरच्या एंट्रीमध्ये पहा 10 तारखेच्या 10 जानेवारीला अनुपमला डेबिट आहे. आणि अनुपमच्या डेबिट बाजूला लिहायचं टू परचेस रिटर्न. हे पहा इथं लिहिलं 10 जानेवारी अनुपमच्या डेबिट बाजूला टू परचेस रिटर्न अकाउंट 700. त्यानंतर 20 जानेवारी अनुपमला डेबिट आहे. इथं अनुपमच्या डेबिटला काय लिहायचं? टू कॅश अकाउंट. अनुपम अकाउंटच्या डेबिटला टू कॅश. हे पाहिजे लिहिलं 20. अनुपम अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट 7,000 झालं. आता बॅलन्सिंग करायचं. पोस्टिंग झालं 3 एंट्रीचं. आता बॅलन्सिंग कसं करायचं आहे? पहा बॅलन्सिंग करताना कोणती टोटल जास्त येते पाहायचं. हे नाही आकडा माहिती आहे आपल्याला. हा आकडा शेवटचा माहिती नाही आपल्याला. मग पहा 8,000 घेतले इथं दोन्ही साईडला. 8 सारख्या अंतरावर पहा. डेबिटला 8,000, क्रेडिटला 8,000 घेतले. आता 8,000तून हे 7,000 आणि 700 वजा करायचे. 8,000तून 700 गेले, किती फरक आला? वजा केल्यावर 300 रुपये. मग इथं लिहायचं 31 तारीख जानेवारीची टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हा फरक शोधून काढला का आपण त्याला कॅरीड डाऊन मानायचं. आणि पुढच्या महिन्यात घेतला का त्याला ब्रॉड डाऊन मानायचं. हे पाहिजे 300 रुपये फरक कसा आला कळलं का? 8,000तून ही वजा केली वरची 7,700 आणि 300 आलं. हे झालं टॅली. आता इकडची टोटल केली 8,000. जानेवारी संपला. ठीक आहे. 31 तारखेला घेतलं बॅलन्स कॅरीड डाऊन. आता जानेवारी नंतर फेब्रुवारी 1 तारीख. मग फेब्रुवारी 1 तारखेला हे कॅरीड डाऊनचं इकडं ब्रॉड डाऊन करायचं. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. हे पाहिजे 300 रेश मारून दाखवलेले आहेत. अशा पद्धतीने आपण 2 लेजर त्या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. 2-3 वेळा व्हिडिओ पाहायचा आणि चांगलं समजून घ्यायचं आहे. आणि नंतर मग ते वहीत एकदा लिहून काढलं प्रत्यक्ष अकाउंट टाकून. गणित पण लिहा, छोटे गणित आहे. जर्नल एंट्री करा, लेजर पोस्टिंग करा, मग चांगलं आणखीन समजतं ते. एकदा 2दा-3दा व्हिडिओ पाहायचा, 2-3 वेळा पाहायचा आणि मग पुस्तक समोर ठेवून व्यवस्थित लिहून काढायचं. एकदम सोपं आहे लेजर पोस्टिंग.